नमस्कार. इझी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने बेसनवडी बनवायची आहे. तोंडात टाकताच विरते आणि खायला एकदम स्वादिष्ट लागते. ह्याला लागणारे साहित्य बघूया. 1 वाटी बेसन पीठ, 1.5 वाटी साखर, पाऊण वाटी पाणी, 1 वाटी साजूक तूप, बदाम पिस्त्याचे काप किंवा आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता, गुलाबजल आणि विलायची पावडर. साखर तुम्ही आपल्या आवडीनुसार घेऊ शकता. 1 वाटीला 1 वाटी घेतली तरी चालेल. सर्व साहित्य एकाच वाटीने मोजून घ्यायचं. फक्त 3 साहित्यात बनणारी आपली बेसनवडी आहे. चला तर सुरुवात करूया. सर्वात आधी आपल्याला बेसन पीठ आणि त्यामध्ये अर्धी वाटी तूप टाकायचं, भिजवून घ्यायचं. अर्धी वाटी तूप आपल्याला नंतर वापरायचं आहे. एका भांड्यात आपण बेसन घेतलं आणि त्यामधलं तूप घालून हे भिजवून ठेवलं. त्या एका कढईमध्ये आपल्याला 1.5 वाटी साखर घालायची. त्यामध्ये पाऊण वाटी पाणी घालायचं. मंद आचेवर साखर वितळेपर्यंत ठेवायचं. साखर वितळल्यानंतर गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची आणि एक तारी पाक होईपर्यंत त्यामध्ये चमचा फिरवत राहायचा. गॅसची फ्लेम मोठी केल्यामुळे पाक लवकर तयार होतो. आता साखर पूर्णपणे वितळलेली आहे. गॅसची फ्लेम मोठी करायची आणि पाक चांगला उकळू द्यायचा. आता पाक होत आलेला आहे. त्याची एक तार तुटत आहे. तुम्ही बघू शकता चमच्याचा जो शेवटचा थेंब राहतो तो लांब पडला म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे. आता यामध्ये गुलाबजल टाकायचं आहे. तुम्ही केवडा इसेन्ससुद्धा घेऊ शकता किंवा नाही घातलं तरी चालेल. विलायची पावडर आहेच. आता पाक व्यवस्थित तयार झालेला आहे. आता यामध्ये तुपात भिजवलेलं बेसन आहे ते घालायचं आणि सारखं ढवळत राहायचं. अजिबात गाठी होऊ द्यायच्या नाहीत. सारखा चमच्याने ढवळत राहायचं. बेसन पाकामध्ये पूर्ण शिजू द्यायचं. आता हे पूर्ण तूप शोषून घेतल्यानंतर आपल्याला अर्धी वाटी तूप ठेवलं होतं त्यातील 2-3 चमचे तूप घालायचं आहे. आता हे तूप पूर्ण आटेपर्यंत सारखं परतत राहायचं. तळाशी बेसन लागायला नको. बेसनाचा कच्चेपणा पूर्ण जातो आणि छान खमंग वास येतो शिजल्याचा. तूप आपल्याला फक्त वितळूनच घ्यायचं. घट्ट तूप 1 वाटी नाही घ्यायचं, वितळलेलंच घ्यायचं. बेसनाचा रंगसुद्धा बदलत चाललेला आहे. तुम्ही यामध्ये केशरसुद्धा घालू शकता किंवा थोडासा पिवळा रंग घातला तरी चालेल. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आणि सारखं ढवळत राहायचं. तूप घातलेलं होतं ते यामध्ये मिसळलेलं आहे. आता परत आपल्याला 2-3 चमचे तूप घालायचं आणि परत असंच भाजून घ्यायचं. वाटीमध्ये शिल्लक राहिलेलं तूप आपण यामध्ये परत घातलेलं आहे. आणखी चांगलं शिजू द्यायचं. पूर्ण बेसन शिजल्यानंतर कढईचं आपोआप सुटून निघते. तसं होईपर्यंत आपल्याला चांगलं परतत राहायचं. जसं जसं शिजेल तसं तसं ते हलकं होईल आणि फुलल्यासारखं दिसून येईल. थोडी गॅसची फ्लेम वाढवली तरी चालेल. पुन्हा आपण टाकलेलं तूप यामध्ये आटून गेलेलं आहे. आधीपेक्षा आपल्या बेसनाचा रंग थोडा हलका होत चाललेला आहे आणि ते घट्ट झालेलं आहे. एकदम फिक्या कलरचं झालेलं आहे. आता कढईचं सुद्धा सुटायला सुरुवात झाली. बाजूला थोडं तूपसुद्धा सुटत चाललेलं आहे. आता छान फुललेलं आहे आपलं बेसन. बबल्स दिसत आहेत. तुम्ही बघू शकता. छान खमंग वास येतो आहे. आता विलायची पावडर घालायची आणि एकत्र करायचं. आता एका भांड्याला तूप लावून त्यामध्ये हे मिश्रण घालायचं. फार दाबायचं नाही, प्लेन करायचं अलगद आणि त्यावर आपले बदाम आणि पिस्त्याचे काप घालायचे. थोडं थंड झालं म्हणजे त्याचे काप करून घ्यायचे. पूर्ण गार झाल्यानंतर वड्या व्यवस्थित पडणार नाहीत म्हणून आधीच कापून घ्यायच्या. थंड झाल्यानंतर सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायच्या. अशा प्रकारे आपली बेसन वडी तयार झालेली आहे. आता आपण कोकोनट बर्फी बनवून घेऊ. त्यासाठी लागणारं साहित्य आपल्याला अर्धा लिटर फुल क्रीम दूध, 2 वाटी सुक्या नारळाचा किस, 1 वाटी साखर, गुलाबजल किंवा केवडा इसेन्स, थोडी विलायची पावडर. सर्व साहित्य एकाच वाटीने मोजून घ्यायचं. अगदी कमी साहित्यात बनणारी आपली ही कोकोनट बर्फी आहे. तर इथे कढईमध्ये आपण अर्धा लिटर दूध आटवायला ठेवलं होतं. तर इथे हे अर्धं झालेलं आहे त्याच्या. आता यामध्ये आपण साखर घालायची. गॅसची फ्लेम मोठी केल्यामुळे आपलं दूध पटकन घट्ट झालं. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी साखर घालायची आहे. दुधावर छान मलई गोळा झालेली आहे. आता 1 वाटी साखर घालून झाली. साखर वितळल्यानंतर दूध थोडं पातळ होईल. त्यामुळे आपल्याला
2-3 मिनिट परत शिजू द्यायचं. बेसनवडीप्रमाणेच ही सुद्धा 3च साहित्यात बनते. साखर, दूध आणि सुक्या खोबऱ्याचा किस. एवढंच साहित्य लागतं याला, परंतु बर्फी एकदम छान बनते. आता विलायची पावडर टाकायची, एकत्र करायचं. आज आपण गोडाचे 2 प्रकार बनवले आहेत. तुम्हाला जर माझ्या आजच्या रेसिपीज आवडल्या असतील तर लाईक करायला अजिबात विसरू नका. तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. आता दुसऱ्या गॅसवर आपल्याला कढई तापत ठेवायची. त्यामध्ये थोडं तूप घालायचं. त्यावर 2 वाटी खोबऱ्याचा किस घालायचा आणि मंद आचेवर छान भाजून घ्यायचा. अगदी थोडा परतल्यानंतर आपण यामध्ये जे तयार केलेलं घट्ट दूध आहे ते घालून घ्यायचं. सुक्या खोबऱ्याचा खीस लगेच भाजला जातो, फार वेळ लागत नाही. अशा प्रकारे आपली झटपट होणारी कोकोनट बर्फी आहे. अशा आज आपण 2 प्रकारच्या वड्या बनवलेल्या आहेत. त्या तुम्ही जरूर करून बघा. करायला अगदी सोप्या आहेत आणि घरच्या साहित्यामध्येच तयार होतात. अशा ह्या कोकोनट बर्फीला आपण मावा आणि मिल्क पावडरचा वापर केला नाही तरीसुद्धा आपली वडी अप्रतिम झालेली आहे. थोडा रंग बदललेला आहे. आता आपल्याला घट्ट दूध घालायचं यामध्ये. दूध आटवून घेतल्यामुळे आपल्या बर्फीला माव्याचा स्वाद येतो. त्यामुळे मावा घालायची गरजच राहत नाही. आता मिश्रण घट्ट होत चाललेलं आहे. जोपर्यंत कढईचं सुटत नाही तोपर्यंत परतत राहायचं. आता आपलं मिश्रण छान घट्ट झालेलं आहे आणि कढईचं पूर्ण सुटत आहे. आता एका प्लेटला आपण तूप लावायचं आणि त्यावर हे मिश्रण पसरून घ्यायचं. छान वड्या पडतील असं प्लेन करायचं आणि त्यावर थोडं सुकं खोबरं टाकून थोडं वाटीने प्लेन करायचं. काप करून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या. बेसनवडीप्रमाणेच ही सुद्धा आपली तोंडात टाकताच विरते आणि खायला एकदम स्वादिष्ट लागते. अशा प्रकारे आपली कोकोनट बर्फी तयार झालेली आहे. चॅनलवर नवीन असाल तर पहिलेचे व्हिडिओ नक्की बघा आणि इझी कुकिंगला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉनला क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन आणि चमचमीत रेसिपीज बघायला मिळतील. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.